ब्रॉट टू यू बाय विगार्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर परभणी महानगरपालिका खरं तर ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसून येते। आज शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या विरोधात परभणी महानगरपालिकेकडून जोरदार कारवाई करण्यात आलेली आहे आणि याविषयी बातचीत करण्यासाठी परभणी मनपा आयुक्त तृप्ती सानभोर आपल्यासोबत आहे। मॅम, अनधिकृत होर्डिंग आज करण्यात आली, काय नेमकी परिस्थिती आहे परभणीमध्ये? किती होर्डिंग्स आहेत आणि आज किती कारवाई करण्यात आली? परभणीमध्ये जवळजवळ 129 होर्डिंग्स आहेत। तर त्याच्यापैकी बऱ्याचशा होर्डिंग्सचा आम्ही एक स्ट्रक्चरल स्टेबिलिटी आम्ही करून घ्यायला सांगितली आहे, जे रेल्वेच्या हद्दीत आहेत। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो, जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ते रेल्वेला करून घ्यायला सांगितले, बाकीची जी प्राधिकरणं आहेत त्यांना त्यांच्याकडून करून घ्यायला सांगितलेलं आहे। आणि जी पूर्ण अनधिकृत आहेत आणि धोकादायक स्थितीत आहेत ती प्राथम्याने काढायला सुरुवात केलेली आहे। किती दिवस नेमकी कारवाई चालणार आणि एकूण किती होर्डिंग्स आहेत जे महानगरपालिकेच्या यादीमध्ये नाहीत अशा? तुम्हाला जो आकडा सांगितला तो 129 आहे जवळजवळ। आणि किती दिवस कारवाई चालणार ही? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो, जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ही आता रोजच चालू राहील, कारण सध्या अवकाळी पावसामुळे वादळी वाऱ्याची परिस्थिती सुद्धा निर्माण होते, त्यामुळे ही कारवाई सुरूच आहे। तर मोठ्या प्रमाणावर महानगरपालिकेकडून सातत्यानं कारवाया सुरू असणार आहे आणि अनधिकृत होर्डिंगची कुठलीही दुर्घटना परभणीत घटू नये यासाठी परभणी महानगरपालिका खरं तर ॲक्शन मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किशन इक्करसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।